महिला आरक्षण विधेयकावरून खासदार सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना सवाल केलाय। 2023 मध्ये नारी शक्ती विधेयक मंजूर झालं होतं, 2.5 वर्षांनंतरही विधेयकाची अंमलबजावणी का नाही असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारलाय। महिला आरक्षणाच्या विधेयकाची विरोधकांकडून भ्रूण हत्या झाल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता। 2027 ला डिलिमिटेशनची ऍक्टिव्हिटी ही जर त्या ठिकाणी 27 म्हणजे ती 28 ला सुरू होईल, कारण सगळी आकडेवारी फायनल होतपर्यंत 28 उजाडेल, तर ते 2029 ला कधीच लागू होऊ शकणार नाही। ते 2011च्या सेन्ससनी करायचं, म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये 2029 ला महिला आरक्षण विधेयक हे लागू होईल आणि पहिल्यांदा संसदेत महिला निवडून येतील। नारी शक्ती वंदन अभियान हे बिल युनॅनिमसली एक मताने पार्लमेंटनी पास केलेलं आहे। त्याची अंमलबजावणी 2024च्या लोकसभेत करणं आम्हाला अपेक्षित होतं। माननीय मुख्यमंत्र्यांना मला खूप विनम्रपणे विचारायचं आहे की जर 2023 मध्ये आम्ही बिल पास केलंय, तर आपण आता 2026 मध्ये आहोत। 24, 25, 26 2.5 वर्ष झाले हे बिल पास करून। याची अंमलबजावणी आत्ताच्या तत्कालीन भारत सरकारने का नाही केलेली?